आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। सस्नेह निमंत्रण दी बेलगाम अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी संघ लिमिटेडच्या सुवर्ण महोत्सवी समारंभासाठी सर्व सभासद, हितचिंतक आणि नागरिकांना सस्नेह निमंत्रण। आमच्या सहकारी संघाच्या सुवर्ण महोत्सवी समारंभाचे आयोजन लोकमान्य रंगमंदिर कोंडवाळ गल्ली येथे दिनांक 6 रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे। आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे। आपण सर्वांचे स्वागत करण्यासाठी स्वागतोत्सुक। चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ दी बेलगाम अर्बन सौहार्द सहकारी संघ लिमिटेड। नमस्कार, मी श्वेता अंकले स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। अयोध्येमध्ये 5 मंडप 3 मजले असे भव्य राम मंदिर साकारत आहे। योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला ठाण्यातून अटक। अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांची सुटका। समर्थनगर येथे श्रीराम मंदिर अक्षता व मंगल कलशाचे उत्साही स्वागत। रोटरी क्लब अन्नोत्सवाला शानदार प्रारंभ। मजगाव येथील श्री पंचस्थळ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उत्साहात प्रारंभ। मूल्यांकन परीक्षा 11 मार्च पासून होणार। प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी बैठक 10 रोजी। विठ्ठल मंदिरातील भ्रष्टाचाराबाबत वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा इशारा। कडोलीत उद्या 39वे साहित्य संमेलन। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। BSE द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी। आता पाहूयात सविस्तर बातम्या। अयोध्येतील भगवान रामाचे मंदिर 3 मजली असून प्रत्येक मजला 20 फूट उंचीचा आहे। या मजल्यांना 392 खांब व 44 दरवाजे आहेत। या मंदिरात 5 मंडप असतील अशी माहिती श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे। या मंदिराच्या गर्भगृहात विराजमान होणारी रामलल्लाची मूर्ती 5 ते 6 फूट उंचीची असून येत्या 17 जानेवारीला शरयू नदीच्या तीरापर्यंत तिची मिरवणूक काढण्यात येईल। 18 जानेवारी रोजी रामलल्लाची मूर्ती गर्भगृहात ठेवण्यात येईल। पुढील 3 दिवस विविध विधी करण्यात येतील। 21 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजाभिषेक सर्व पूर्वतयारी करण्यात येईल। 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे। हे मंदिर हे नागर शैलीमध्ये बांधण्यात आले आहे। योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला ठाण्यातून अटक। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वरून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला देवरिया पोलिसांनी ठाणे येथे जाऊन बेड्या ठोकल्या आहेत। चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली। तो उत्तर प्रदेशमधील भदोही जिल्ह्यातील रहिवासी आहे।
रुद्रपूर तालुक्यातील फतेहपूर गावातील सामूहिक हत्याकांड प्रकरणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी 2 महिन्यांच्या सुनावणीनंतर तहसीलदार न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवत आरोपीचा अर्ज फेटाळला होता। त्यामुळे या आरोपीने थेट उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। प्रेमचंद याच्या बाजूने जिल्हा दंडाधिकारी न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली, परंतु जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही याचिका फेटाळली। अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांची सुटका। आफ्रिकेतील सोमालिया देशाजवळ गुरुवारी एका जहाजाचे अपहरण करण्यात आले होते। या जहाजावर 15 भारतीय सदस्यही काम करत होते। MV लीला नॉर्फॉक असं अपहरण झालेल्या जहाजाचं नाव होतं। अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदल सक्रिय झाले। त्यानंतर आता MV लीला नॉर्फॉक जहाजावरील 15 भारतीयांसह 21 जणांची सुखरूप सुटका केली आहे। उत्तर अरबी समुद्रात MV लीला नॉर्फॉक या जहाजाचं अपहरण केल्याची माहिती मिळताच भारतीय नौदलानं तातडीने कारवाई केली। जहाजावरील 15 भारतीयांसह 21 सदस्यांची सुटका करण्यात आली आहे। मार्कोने जहाजावर शोध मोहीम केली, पण अपहरणकर्ते आढळून आले नाहीत असं भारतीय नौदलानं म्हटलं आहे। दरम्यान भारतीय नौदलाचे प्रमुख R हरिकुमार यांनी अरबी समुद्रात कार्यरत असलेल्या भारतीय युद्धनौकांना अपहरणकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत। समर्थनगर येथे श्रीराम मंदिर अक्षता व मंगल कलशाचे उत्साही स्वागत। अयोध्यातील भव्य श्रीराम मंदिर उद्घाटन व प्रभू श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा दिनांक 22 जानेवारी रोजी होणार आहे। या निमित्ताने आलेल्या अक्षता आणि मंगल कलश यांचे समर्थनगर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी श्री रेणुका मंदिर, समर्थनगर कॉर्नर येथे मंगल कलशाची विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर भव्य दिंडी मिरवणुकीला प्रारंभ झाला। यावेळी जय किसान भाजी मार्केट यांचे भजनी मंडळ तर होणगा येथील लहान बाल चमूचा लेझिम मेळा यांचा सहभाग होता। तसेच अश्वावर आरूढ झालेल्या जिजामाता, छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, राम लक्ष्मण, सीता हनुमंत असे वेगवेगळे वेशभूषा परिधान केलेले बालचमू साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत होते। तसेच इस्कॉन भजनी मंडळाच्या तालावर नाचणारे युवक यांचेही आकर्षण होते। त्या शोभा यात्रेची सांगता गणपती मारुती मंदिर येथे महाआरतीने करण्यात आली। त्यानंतर रोटरी क्लब अन्नोत्सवाला शानदार प्रारंभ। क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर रोटरी क्लब आयोजित अन्नोत्सवाला शानदार प्रारंभ झाला आहे। याचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। बेळगावच्या खवय्यांसाठी हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे। त्यामुळे बेळगावसह संपूर्ण उत्तर कर्नाटक आणि गोवा राज्यातून देखील या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला आहे। हा महोत्सव रविवार दिनांक 14 जानेवारी पर्यंत चालणार आहे। अन्नोत्सवात 185 स्टॉल्स येणार असून त्यासाठी 1.40 लाख चौरस फूट जागेत भव्य शामियाना उभारण्यात आला आहे। या ठिकाणी 10 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। मनोरंजन आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद यांचा सुरेख संगम या ठिकाणी साधला जाणार असल्यामुळे शहरातील नागरिकांची या महोत्सवाविषयी उत्सुकता वाढीस लागली आहे। मजगाव येथील श्री पंचस्थळ मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला उत्साहात प्रारंभ। मजगाव येथील श्री पंचस्थळ मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा उत्साहात सुरू करण्यात आला आहे। शनिवारी गावातून निघालेली श्री मूर्तींची मिरवणूक लक्षवेधी ठरली होती। या निमित्ताने शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। शुक्रवार दिनांक 5 रोजी श्री पंचस्थळ या ठिकाणी विविध पूजन करून सर्व मूर्तींसह सुंदर प्रभावळीची मिरवणूक काढण्यात आली। सजावट केलेल्या ट्रॅक्टरमध्ये सर्व मूर्ती विराजमान करण्यात आल्या। मजगाव रोड येथील प्रभा पॅटर्न वर्कचे मालक नंदू सुतार यांनी श्री ब्रह्म देवालयाच्या पाठीमागे ठेवण्यासाठी पितळी 250 किलो वजनाची भव्य अशी प्रभावळ तयार केली होती। ती त्यांच्या कारखान्यातून वाजत गाजत नेण्यात आली। तसेच ढोल, ताशे आणि बँडच्या गजरात नेण्यात आली। ही मिरवणूक लक्षवेधी ठरली होती। यावेळी देवस्थान पंच कमिटी, युवक मंडळाचे पदाधिकारी, नगरसेविका यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मूल्यांकन परीक्षा 11 मार्च पासून होणार। शिक्षण खात्याने 5वी, 8वी व 9वीच्या मूल्यांकन परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यानुसार 11 मार्च पासून परीक्षेला सुरुवात होणार आहे। काही दिवसांपूर्वी शिक्षण खात्याने मूल्यांकन परीक्षेचे तात्कालिक वेळापत्रक जाहीर केले होते। तसेच वेळापत्रकाबाबत आक्षेप मागवण्यात आले होते। त्यानंतर शिक्षण खात्याने शुक्रवारी पत्रक जाहीर करून अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे। त्यानुसार 5वीची मूल्यांकन परीक्षा 11 ते 14 मार्च पर्यंत होणार आहे, तर 8वी व 9वीची परीक्षा 11 ते 18 मार्च पर्यंत होणार आहे।
प्रजासत्ताक दिन पूर्वतयारी बैठक 10 रोजी. जिल्हा प्रशासनातर्फे 74वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने पूर्वतयारी बैठक बुधवार दिनांक 10 रोजी दुपारी 4:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. अधिकारी व नेते मंडळींनी उपस्थित राहून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याबाबत सल्ला सूचना मांडाव्यात असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले आहे. विठ्ठल मंदिरातील भ्रष्टाचाराबाबत वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा इशारा. कोट्यवधी विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात केवळ मौल्यवान जड जवाहिरात, सोन्याचे दागिने, प्रसादाचे लाडू, शौचालय यात गैरव्यवहार झाले. इतकेच नाही तर देशातील अनेक मोठी मंदिरे फायद्यात असताना मंदिर समितीच्या आर्थिक बेशिस्तीमुळे मंदिराला वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात 6,05,82,000 रुपयांचा तोटा झाला आहे. सुयोग्य आर्थिक व्यवस्थापन करता येत नसल्यामुळे 3,77,21,565 रुपयांचा वस्तू सेवा कर मंदिराला नाहक भरावा लागला आहे. असे अनेक अक्षम्य गैरव्यवहार करणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तात्काळ बरखास्त करावी आणि गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी समस्त वारकरी आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांनी केली आहे. जर असे झाले नाही तर आम्ही पंढरपूर पत्रकार भवनमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्याला वारकरी पाईक संघटना, श्री विठ्ठल रुक्मिणी संरक्षण समिती, हिंदू जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने घेतली. प्रामुख्याने या ठिकाणी आम्ही 8 दिवसापूर्वी जी पत्रकार परिषद घेतली होती आणि कागदपत्रांच्या आधारे जे सगळे पुरावे सादर केलेले होते, अतिशय ठामपणे पुन्हा एकदा आम्ही सांगतो की हे जे कागदपत्र आणि अहवाल विधिमंडळात सादर झालाय त्याच्यानुसार हे सगळे पुरावे सादर केलेत आणि त्यानुसार ज्या दागिन्यांच्या बद्दल प्रश्न उपस्थित केला जातो, खुलासे केले जातात. वास्तविक पाहता लेखा परीक्षकांना दागिन्यांच्या बाबतीतल्या ज्या नोंदी आहेत त्या ठिकाणी संदर्भातलं जे तुम्ही लेखा परीक्षणासाठी ठेवायला पाहिजे होतं, कारण फक्त सांगितलं जातं की त्याचं मूल्यांकन झालं नाही म्हणून आम्ही ठेवलेलं नाहीये. एवढी पळवाट या ठिकाणी काढता येत नाही. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी सांगत असताना ज्या ठिकाणी विधिमंडळात हे सगळं सादर झालंय, माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं उच्चस्तरीय समिती नेमून त्याची चौकशी केली जाईल. ओव्हरऑल सगळ्या गोष्टींचा अभ्यास करता निष्पक्षपणे जर चौकशी व्हायची असेल या सगळ्या गोष्टींची तर ही समिती बरखास्त झाली पाहिजे, संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर खुलासे पाठवताना BSN व असोसिएट या लेखा परीक्षकांची तुम्ही खुलासे पाठवता या ठिकाणी. ओव्हरऑल त्यांनी ज्याला त्रुटी म्हटलंय, ज्याला उणिवा म्हटलंय, ते शब्द गुळगुळीत असले तरी आरोप गंभीर आहेत. त्यामुळे आम्ही आज पुन्हा एकदा या ठिकाणी सगळं मांडलंय. TDSच्या मुद्द्यापासून ते 1250 एकर मंदिराची जमीन जी आहे त्याचं खंड वर्षाला कुठंतरी 5,26,000 येतो. एवढी तुटपंची रक्कम खंडापोटी येते. मग या सगळ्या गोष्टींच्याकडे लक्ष कोण देणार आहे? ओव्हरऑलच ही समितीचं कामकाज आणि त्याच्या कामाच्या पद्धती या सगळ्या गोष्टी लोकांनी विचारात घेण्यासारख्या आहेत. फक्त खुलासे करून उपयोग नाहीये. आम्ही जे सगळ्या गोष्टी या ठिकाणी कागदपत्रांच्या आधारे मांडलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी सत्य आहेत. भाविक भक्तांना पुन्हा आपण आवाहन करतो की कागदपत्रांच्या आधारे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. केवळ तोंडी सांगून चालणार नाही या ठिकाणी आणि ते अधिकारी काय सांगतात याच्यावर विश्वास ठेवून चालणार नाही. वास्तविकता विधिमंडळात अहवाल प्रसिद्ध झालाय, शासनाने त्या ठिकाणी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे, माननीय उपमुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे. याचा अर्थ त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी फोडून काढताय का? हक्कभंग दाखल झाला पाहिजे तुमच्यावरती. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा पत्रकार बंधूंसमोर आम्ही आलेलो आहे आणि ही वास्तविकता आपल्या सर्वांच्या समोर मांडलेली आहे. कडोलीत उद्या 39वे साहित्य संमेलन. कडोली येथील साहित्य संघातर्फे उद्या रविवार दिनांक 7 रोजी 39वे साहित्य संमेलन आयोजित केले आहे. वारणा नगरमधील प्राध्यापक दिनेश पाटील संमेलनाध्यक्षपदी आहेत. या निमित्ताने गावात साहित्याचा जागर होणार असून याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. ग्रंथ दिंडीने संमेलनाला प्रारंभ होणार आहे. उद्योजक अशोक शिरोळे संमेलनाचे उद्घाटन करतील. दुसऱ्या सत्रात ठाण्यातील संदीप कदम यांचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांवर व्याख्यान होणार आहे. तिसऱ्या सत्रात नवोदितांचे कथाकथन होणार असून त्यात समृद्धी पाटील, वैभवी मोरे, कुशल गोरल सहभागी होणार आहेत. चौथ्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन होणार असून त्यात कवी डॉक्टर स्वप्नील चौधरी, कवी प्रशांत केंदळे, कवयित्री गुंजन पाटील सहभागी होणार आहेत. आणि याच बातमीबरोबर वेळ झाली आहे छोट्याशा विरामाची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध.
कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers by 120. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशहाली के साथ, खुशहाली के साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या प्रगतीसाठी गेली 20 वर्षे सातत्याने विविध मागण्या केल्या जात आहेत. प्रत्येक सरकार मराठा समाजाला आश्वासने देत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीत मराठा समाजाला प्राधान्य द्यावे अशी मागणी कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी केली आहे. अलीकडेच बेंगलोर येथे झालेल्या कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चा बैठकीत राज्यातील 200 नेते आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित झाले होते. या बैठकीला माजी मंत्री सुनील कुमार यांच्यासह ओबीसी मोर्चा राज्य उपाध्यक्ष नरसिंहप्पा आदी मान्यवरही उपस्थित होते. त्यांनाही मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आल्याचे गायकवाड यांनी सांगितले. लोकसभा निवडणुका वेळेवरच घेण्याची तयारी. 2024च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने तयारी सुरू केली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच पक्षाने पुढील 58 दिवस निवडणूक प्रचाराची रणनीती तयार केली आहे. त्यामुळे निवडणुका एकतर लवकर होतील किंवा पुढे ढकलल्या जातील या शक्यता जवळपास मावळल्याचे दिसत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या तरुण, महिला, गरीब आणि शेतकरी या 4 वर्गांची मने जिंकण्याची देशव्यापी रणनीती भाजपने आखली आहे. खानापूर तालुका मयत समितीची उद्या बैठक. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक रविवार दिनांक 7 रोजी दुपारी 2 वाजता शिवछत्रपती स्मारक खानापूर येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये 17 जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे व कन्नड सक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीला सर्व कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन खानापूर तालुका मयत समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील व निरंजन सरदेसाई आणि आबासाहेब दळवी यांनी केले आहे. नावगे हल्ला प्रकरणी 9 जणांना अटक. नावगे हल्ला प्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसात बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. बहादरवाडी व नावगे या 2 गावांमध्ये प्रेम प्रकरणातून तणाव निर्माण झाला होता. जमावाने एकत्र येऊन नावगे गावातील 4 घरांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान केले होते. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सुमारे 35 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. गेल्या 4 दिवसांपासून पोलिसांनी तपास करत गुरुवारी 5 जणांना तर शुक्रवारी 4 अटक केली. या सर्वांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली. आता प्रत्येक ग्रामपंचायतीत दक्षता समिती. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये महिला व बालकांच्या रक्षणासाठी दक्षता समिती स्थापन करावी. महिलांवरील हिंसाचार, बालविवाह, पोक्सो यासारख्या घटना रोखण्यासाठी या समित्यांच्या माध्यमातून कठोर उपाययोजना कराव्यात. प्रत्येक ग्रामपंचायतीची तिमाही बैठक घेऊन अहवाल सादर करावा अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या.
जिल्हा बाल कल्याण व संरक्षण समितीची प्रगती आढावा बैठक शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती पी. मुरली मोहन रेड्डी, जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळे व्यासपीठावर होते. सेंट अँथनी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा शिबिर संपन्न. विद्यार्थ्यांनी वार्षिक परीक्षेचा अभ्यास नियोजनबद्ध करावा असे आवाहन शहर गट शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनी केले. शहर गट शिक्षणाधिकारी कार्यालय व सिद्धार्थ फाउंडेशन तर्फे कॅम्प मधील सेंट अँथनी हायस्कूलमध्ये 10वी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा मार्गदर्शन शिबिर झाले. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. 2 दिवस चाललेल्या या शिबिरात मराठी, कन्नड, उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या 400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. पहिल्या सत्रात विषय तज्ज्ञ म्हणून सिद्धार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष गोपाळकृष्ण भट यांनी मार्गदर्शन केले. मंत्री हेब्बाळकरांना राम मंदिर उद्घाटनाचे आमंत्रण. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांकडून अक्षता अभियानांतर्गत अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी विधान परिषद सदस्य चन्नाराज हट्टीहोळी, मृणाल हेब्बाळकर, विश्व हिंदू परिषदेचे नेते परमेश्वर हेगडे, श्रीकांत कदम, आनंद बुक्केबाग, गुरुदत्त कुलकर्णी उपस्थित होते. संभाजी भिडे गुरुजी विरोधात याचिकेतील फिर्यादी वगळले. सन 2018 मधील विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यासह मये समितीच्या 10 कार्यकर्त्यांवरील खटल्यात फिर्यादीच गैरहजर राहत आहेत. त्यामुळे त्यांना वगळण्याचा आदेश न्यायालयाने शुक्रवारी बजावला. 2018 मध्ये येळ्ळूरमधील महाराष्ट्र कुस्ती मैदानात प्रक्षोभक भाषण करून आचारसंहिता भंग केल्याचा आरोप भिडेंवर आहे. त्यांच्याबरोबरच प्रदीप देसाई, विलास नंदी, दत्तात्रय पाटील, मधू पाटील, भोला उर्फ नागेंद्र पाखरे, किरण गावडे, दुद्दाप्पा बागेवाडी आणि लक्ष्मीकांत मोदगेकर यांच्या विरोधात बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बहुपयोगी टास्क मास्टर ॲपचे अनावरण. रोजच्या जीवनातील विविध कामांसाठी उपयोगी असलेल्या टास्क मास्टर ॲपचे अनावरण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गुरुवारी झाले. केंद्रीय मंत्री आठवले यांनी लक्ष्मीनगर गणेशपूरमधील कार्यालयाला सहकुटुंब भेट दिली. यावेळी त्यांनी ॲपचे अनावरण केले. प्रत्येक घरासाठी आवश्यक असलेल्या विविध सेवा पुरवण्यासाठी टास्क मास्टर ॲपची रचना करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक विनय माळगे आणि शैलेश चव्हाण यांनी मंत्री आठवले आणि कुटुंबियांचे स्वागत करून त्यांना या ॲपबद्दल माहिती दिली. कणबर्गी मराठी शाळेत भाषण स्पर्धा. कणबर्गीतील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भाषण आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याध्यापक सुरेश अष्टगी अध्यक्षस्थानी होते. नागाप्पा मादार, मालती हरजी, रूपा पावशे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाबाबत माहिती दिली. 6वी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांनी भाषण आणि निबंध स्पर्धेत भाग घेतला. भाषण स्पर्धेमध्ये राधा जानाई, पूनम मुदगेकर, वैष्णवी सुतार तर निबंध स्पर्धेत ज्योती गोवेकर, आकाशी आनंदाचे, जान्हवी लोहार यांनी अनुक्रमे यश मिळवले. हरियाणाचा नितीन चंदीला सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता. बेळगाव जिल्हा इंडियन बॉडी बिल्डिंग व फिटनेस संघटना, कर्नाटक राज्य शरीर सौष्ठव संघटना व बेळगाव शरीर सौष्ठव संघटना यांच्या मान्यतेने रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या 11व्या सतीश शुगर क्लासिक राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेत हरियाणाचा नितीन चंदीला याने चमकदार कामगिरी करताना चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावला. शुक्रवारी सायंकाळी रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवानिमित्त स्पर्धेमध्ये सीपीएड मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत एन सरबो सिंग प्रथम उपविजेता तसेच बेस्ट पोजर बहुमानाचा मानकरी ठरला, तर कर्नाटकचा धनराज द्वितीय उपविजेता ठरला. यावेळी विविध 10 गटातील प्रथम क्रमांक विजेत्यांमध्ये सतीश शुगर क्लासिक चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताबासाठी चुरस लागली. यावेळी सर्वही शरीर सौष्ठवपटूंनी आपल्या बलदंड व पिळदार शरीराचे बेळवट्टी मॅरेथॉनमध्ये अनिल कुटरे विजेता. बेळवट्टीतील महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब तर्फे नुकत्याच झालेल्या मॅरेथॉनमध्ये खुल्या गटात चंदगडमधील अनिकेत कुटरे तर लहान गटात बेळगावमधील प्रवीण अगरे विजेते ठरले. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेळगाव, चंदगड, खानापूर तालुक्यातील स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. खुल्या गटात 46 तर लहान गटात 78 जणांनी सहभाग घेतला होता. खुल्या गटामध्ये अनुक्रमे अनिकेत कुटरे, अभिनव गुरे, अमोल फगरे, सुनील दंडई, सूरज भालेकर यांनी तर लहान गटात अनुक्रमे प्रवीण अगरे, प्रकाश कोटबागी, नारायण चौगुले, बाळू पाटील, वेदांत होसुरकर यांनी क्रमांक मिळवले. यावेळी अजय गाडेकर, विनोद कांबळे, पंकज देसाई, श्रीधर पाटील, चेतन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आरपीडीच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदक. चंद्रपूरमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत आरपीडी पदवीपूर्व महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी अपूर्वा नाईक, वैभवी बुद्रुक, स्मिता काकतकर व अदिती गडकरी यांनी चमकदार कामगिरी केली. वैभवीने 200 मीटर धावणेत द्वितीय क्रमांक मिळवला, तर अपूर्वा, वैभवी, स्मिता व अदिती यांनी रिले 4x100 मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थिनींना एसकेई संस्थेचे उपाध्यक्ष SY प्रभू, पदवीपूर्व कॉलेजच्या अध्यक्षा लता कित्तूर, प्राचार्य सुजाता विजापुरे, जिमखाना प्रमुख मंजुनाथ दोडमणी, आनंद रत्नाप्पा गोळ यांचे मार्गदर्शन लाभले. मळेकर्णी हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धेला प्रारंभ. आजचा विद्यार्थी हा वह्या पुस्तकांमध्ये रममाण होण्याऐवजी मोबाईलमध्ये गुंतला असल्याने याचे परिणाम अभ्यासाबरोबरच आरोग्यावरही होताना दिसत आहे. यासाठी पालकांनी आपल्या पाल्याकडे अधिक लक्ष पुरवण्याची आता वेळ आली आहे, असे मनोगत मळेकर्णी हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक NO चौगुले यांनी मळेकर्णी हायस्कूलच्या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून अमरज्योत शिक्षण सेवा मंडळाचे सेक्रेटरी जवाहर देसाई म्हणाले की खेळामुळे शरीर व मन दोघेही निरोगी राहण्यासाठी दिनचर्येत विद्यार्थ्यांनी रोज खेळ खेळले पाहिजेत. खेळामुळे शरीरातील प्रत्येक अवयवाची हालचाल होऊन ते अधिक चांगल्या प्रकारे आपल्या मनामध्ये जिद्द, चिकाटी, सहकार्य वृत्ती, समूह भावना निर्माण करतात, असे मौलिक विचार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी व्यक्त केले. प्रारंभी क्रीडा शिक्षक करण पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलन करण्यात आले, तर क्रीडा ध्वज जवाहर देसाई यांच्या हस्ते फडकवण्यात आला. हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक NO चौगुले यांच्या हस्ते सरस्वती फोटोपूजन व क्रीडांगणाचे उद्घाटन श्रीफल वाढवून करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक व उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापक SP हलगेकर यांनी केले, तर VM देसाई यांनी या क्रीडा स्पर्धांचा अहवाल व माहिती विद्यार्थ्यांना, खेळाडूंना करून दिली. श्रुती मोरे, SH चौगुले यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकाशात कबुतरे सोडण्यात आली आणि यावेळी सर्व विद्यार्थिनींना शपथ देववली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीणा पवन देसाई यांनी केले, तर आभार प्रदर्शन शीतल अमोल कंगराळकर जाधव यांनी केले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.